नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर पहा, आज मी दुकानावरून लवकर आलेली आहे, कारण की हे कपाटं वगैरे आहेत ना, तर ती पावसामुळे साफच केली नव्हती. तर पावसामुळे याच्या खालचे पेपर वगैरे खूपच खराब झालेले. तर म्हटलं दुकानावरून लवकर आले तर जरा चेंज करून घेऊयात. तर पहा, शौर्यसुद्धा स्कूलला जाण्यासाठी रेडी झालेला आहे. तर पहा, अशा पद्धतीने हे सर्व सामान ठेवलेलं आहे. या सर्व शौर्याचे ब्लँकेट्स वगैरे आहेत आणि इथे आम्ही इस्त्री ठेवतो. तर पहा, किचनमध्ये खूप सारी भांडी आहेत, पण तरीसुद्धा या कॅरेटमध्ये जेवढी भांडी आहेत तेवढी शिल्लक भांडी ते साईडला ठेवलेली आहे. तर इकडे आम्ही यूज करत असलेले ब्लँकेट्स, बेडशीट वगैरे आहे. तर पहा, पावसामुळे हे पेपर खूपच खराब झालेले आहेत. तर म्हटलं चला हे सुद्धा चेंज करून घेऊयात. तर पहा, साईडने असं जरा ओलसर असं झालेलं आहे. तर मी दोन्ही कपाटं एका ओल्या कपड्याने स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहेत. तर पहा, हे सर्व साफसफाई करण्यासाठी माझा पूर्ण 1 तास गेला. पहा, एवढी सारी भांडी आहेत आणि ही कपडेसुद्धा आहेत. तर मी काय केलं, यूज करणारी कपडे ठेवले आणि न यूज करणारी कपडे साईडला काढून ठेवले. तर जरा म्हटलं घरातला पसारा थोडाफार कमी होऊन जाईल. तर ही दोन्ही कपाटं मी चांगली स्वच्छ अशी ओल्या कपड्याने पुसून घेतली आणि नंतर मी दोन्ही कपाट्यांमधले पेपर चेंज करून घेतले आणि त्याच्यातल्या न लागणाऱ्या वस्तूसुद्धा साईडला काढून घेतल्या आणि या कपाटातले सर्व कपडे वगैरे चांगली घडी वगैरे घालून नीट व्यवस्थित ठेवून दिले आणि ती सर्व भांडीसुद्धा नीट ठेवून दिली. तर पहा, आता मला जेवणाची तयारीसुद्धा करायची आहे. तर आता वाजलेले आहे 1. तर मी हे सर्व काम करून घेतलं. तर पहा, हे कपडेसुद्धा नीट व्यवस्थितपणे ठेवलेली आहेत. तर फायनली आपली ही सर्व साफसफाई झालेली आहे. तर आता चला म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी करून घेऊयात. तर पहा, हा सकाळचा पसारा किचनवर असाच पडलेला आहे. तर हे सर्व आवरून मला जेवणाची तयारी करायची आहे. बाय.